हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. लगा आता ही आपण एकदा पुन्हा बघूया. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर सुवर्ण आणि रौप्य भस्म हे खालामध्ये मर्दन करायची, ही झाली फर्स्ट स्टेप. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय सांगितलेली की इतर द्रव्य त्यामध्ये टाकून मिश्रण एकजीव करायचं, इतर द्रव्य पण त्याच्यामध्ये टाकायचं आणि एकजीव मिश्रण करायचं. त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे ते म्हणजे कुमारी सोरसाचे 1 दिवस मर्दन करायला लावायचं. आणि त्याच्यानंतर फोर्थ स्टेप आहे ते म्हणजे मिश्रणाचे 125 mgच्या गोळ्या हे बनवून त्यांना सूर्यप्रकाशामध्ये सुकायला लावायचं. त्याच्यानंतर सुकल्याच्या नंतर त्यांना बृहत्वा चिंतामणी रस हे आपल्याला प्राप्त होतो आणि आपण ते औषधी कल्पामध्ये व्याधींचे शमन करण्यासाठी खास प्रकारे उपयोग करतो. तर ही होती बृहत्वा चिंतामणीची निर्माण विधी. फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्सकडे. आता सर फार्माकोडायनॅमिक्स म्हणजे काय सर? तर औषधी कल्पांचे आयुर्वेदिकनुसार रस वीर्य विपाक लिहायचे मित्रांनो. तर याच्यामधले जे आपण घटक द्रव्य वापरलेले आहेत त्यांचे प्रामुख्याने आपल्याला त्यांचे रस, गुण, वीर्य आणि विपाक लिहावं लागते. तर आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये सुवर्ण भस्म वापरलेले आहे. तर सुवर्ण भस्माचा रस जर बघितलं तर मधुर तिक्त गुण प्रदान आहे आणि गुण याच्यामध्ये स्निग्ध वापरलेले आहे. वीर्य हे शीत आहे आणि विपाक हे मधुर आहे. मॉडर्ननुसार जर बघितलं तर हे अँटीकोगुलंट, अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात. त्याच्यानंतर आता यांचं फार्माकोकायनेटिक्स हा नेक्स्ट पॉईंट येते. आता फार्माकोकायनेटिक्स जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला मी सांगितलेले 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या: ए, डी, एम आणि ई. ए फॉर ॲब्झॉर्प्शन. आता ॲब्झॉर्प्शन आपण कशात, समजा आपण एखादी टॅबलेट घेतली तर त्याचं आपण बॉडीमध्ये जातो, आहे की नाही, आणि ती बॉडीमध्ये गेल्यावर त्याचं GIT थ्रू ॲब्झॉर्प्शन होणार प्रामुख्याने. GIT म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांचं काय होणार की त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन होणार. आता मग ते ॲब्झॉर्प्शन झाल्यानंतर डिस्ट्रीब्युशन थ्रू होल बॉडी होणार. आणि मग त्यांचं होल बॉडी कशानं होणार? आता ते त्याच्यासाठी दुसरी पाईपलाईन असते काय आपल्या शरीरामध्ये? पाईपलाईन कोणती आहे? तर ब्लड वेसल्स. प्रामुख्याने आपल्याला डिस्ट्रीब्युशन हे थ्रू आउट होल बॉडी वाया ब्लड वेसल्स होणार. आणि त्यांचं आता डिस्ट्रीब्युशन झाल्याच्या नंतर त्यांना आपल्याला शरीरातून बाहेर काढावं लागते. परंतु त्यांचं पहिले आपल्याला शरीरामध्ये ते डिस्ट्रीब्युशन झाल्याच्यानंतर त्यांचं मेटाबॉलिझम होते. तर आता मेटाबॉलिझम जर बघितलं मित्रांनो तर हे मेटाबॉलिझम आपलं लिव्हर फंक्शन करते. तर आता हे प्रामुख्याने मेटाबॉलिझम हे प्रायमरी इन लिव्हर होते. आणि मेटाबॉलिझम झाल्याच्या नंतर मग आता आपलं किडनीचं काम होते, म्हणजेच आपल्याला हे शरीरातून बाहेर काढावं लागते. म्हणून इथं आपल्याला एलिमिनेशन थ्रू किडनी किंवा स्किन अशा पद्धतीने हे फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स हे तुमच्यासमोर मी सांगण्याचा प्रयत्न केलेले.